कुंभल टेकडी या दोन टीम मध्ये 4 ओव्हरची मॅच खरे तर चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्यात. खरे तर अगदी विचार केला तर नागेवाडी रायझिंग शिदपाडा शहापूर ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. 19 धाब्यांची गरज होती 6 बॉल मध्ये आणि अगदी विचार केला तर रायझिंग शिदपाडा क्रिकेट संघाने 5 बॉल मध्ये ती मॅच फिनिश केली होती आणि भालचंद्र कांबळे गोलंदाज होता नागेवाडी टीमचा बाहुबली. परंतु नागेवाडी क्रिकेट संघाला पराभव व्हावा लागला या स्पर्धेच्या मधून. तिथून पुढे जर मॅचचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत हाय स्कोर डोंगरपाडा क्रिकेट संघाने बनवलाय. परंतु अजून ही मॅच आणि अजून एक मॅच असेल यात शंका नाही. तिथून कोण किती धावा बनवेल पाहावा लागेल. दादकुळाचा मूळ वाडी चष्टाची जरा लागायले नाही ना कमेंट व्हायला घाल काय काय बिया देता नाही तुम्ही. नाही त्या बिचारी बघ बिनकेचा कसा उदबिळा कसा इंडात अरे रूल ढपशील त्याचं. जाऊया मॅच मध्ये. खरं तर मॅच रंगात आले मित्रांनो. खरं तर पहिलाच बॉल फेकलाय पहिल्याच बॉल वरती धाव देखील आलेला या. दुसरा बॉल देखील फेकलाय दुसऱ्या बॉल मध्ये देखील धाव आलेला या. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळते. खरं तर अगदी विचार केला तर नालिवली क्रिकेट संघाला आदरणीय उत्तमजी पाटील साहेबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अगदी विचार केला तर कशिळी विभागाचे अध्यक्ष उत्तमजी पाटील साहेब यांच्याकडनं नानिवली क्रिकेट संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद उत्तमजी पाटील साहेब वेळात वेळ काढून खरं तर नानिवली क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्याबद्दल. यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल शिदेच मागची मॅच झाली होती भडवळ टीमचा अभिजित होता. त्या 100 रुपये मी देणार होतो. अभिजित आपण या. अभिजित बडवळ टीमचा जो शेवटचा बॉल डॉट खेळला होता त्याच्यासाठी 500 डाईस 100 रुपये होते माझ्याकडनं. 100 रुपये घेऊन जा अभिजित. ओ यावेळेस कुकिली शॉट बाबा कुकुली चांगला त्याला मुकुली केलाय ना. 2 धाबा या बॉल वरती खरं तर पाहायला मिळाल्या. त्याने या 2 धाब्याच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 2 धाबा. 2 धाब्याने श्री गणेशा खातं उघड केलं जातं. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल बडवळवाडी क्रिकेट संघाचा अभिजित आपण या 100 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. खरं तर ते माझ्या स्वतःकडनं होतं कारण आपण 5 डॉट खेळले. एक मोठा खेळाडू असं नाही की आपण डॉट बॉल 5 किलो म्हणून घ्या 100 रुपये आपल्याला देतो. परंतु कदाचित शेवटच्या बॉल मध्ये जर एखादा सुपर षटकार आला असता तर नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली असते. सहा धाबा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ संपलाय. मंगेश गोलंदाज टॅक वरती. ओ यावेळेस एक चांगला फटका. अगदी विचार केला तर पाठीमागच्या ब्लॅक स्किन वरती हा फटका पाहायला मिळालाय. आलाय त्या बॉल वरती चमकार. 6 आणि 4 10 धावा धावफलकावरती. अगदी विचार केला तर इथं षटक क्रमांक संपलं गेला. पहिलं आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा धावफलकावरती. एक गडी बाद प्रथम फलंदाजी करत असणारी टीम आपण पाहू शकाल कुंभल टेकडी टीम.
तो मित्रांनो प्रवास आपला सुखाचा हो, सौकात जा मित्रांनो. अगदी विचार केला तर 10 धाबा फलकावरती पाहायला भेटतात. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला भेटत्या. कोमल टेकडी बराबर डालिवली या दोन टीम मध्ये एक चांगले मॅच. कोमल टेकडी खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये 10 धाबा 1 गडी बाद झाला. इथून पुढे मॅच मध्ये अजून 18 बॉल शिल्लक आहेत आणि इथून पुढे जर विचार केला तर 18 बॉल मध्ये धाबा बडवाव्या लागतील कोंबड टेकडी क्रिकेट संघाला. इथे चांगला बॉल पाहायला मिळतात. शत्रक्षक आहे तिथे आणि या बॉल वरती अगदी विचार केला तर धाव घेतली जाईल. या बॉल वरती एक सिंगल धाव. खर तर बघा थंडीचा माहोल थोडासा जास्तीच वाढत चाललाय तरी सुद्धा देखील मान्यवर व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेतात. मारुती दादा आपला मुलगा झोपला का? अरे तो गडी मोकार डेंजर आहे ना बाबा. गेल चाल नाच गेल चाल काय सांगायचं आहे. मोकार हाऊस आहे पोराला का ते. यावेळेस देखील चांगला फटका हो. शत्रक्षणाने उडी मारली होती बॉल अडवण्यासाठी पण तो नाहीये. त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल निघून झालाय. सीमा पार येतोय चौकार. थँक्यू सो मच. त्याचे चांगलं संगीत पाहायला मिळालं. ओहो यावेळेस पंचांनी सांगितलंय नो बॉल. नाही ना जना अंपर व त्याच कमरे 3-4 कर गोटा का तेवढा बॉल तसा नाही पतो. तू बघा प्रयत्न भरपूर चांगले होते. नो बॉल आला इथे पंचाच्या माध्यमातून. येणारा बॉल फ्री हिट असेल. धाबा धाव फलकावरती पाहायला भेटतात 15 धाबा धाव फलकावरती. 15 धाबा धाव फलकावरती पाहायला भेटतात. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला भेटते. कशिळ विभागामध्ये खरं तर पहिलीच नाईट रनिंग शृंखला पाहायला भेटत्या. जय गावदेव क्रिकेट संघ नांदखुळा जांभूळवाडी यांच्या माध्यमातून. इथे मिस टायमिंग झालाय फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याच्या अगदी जवळ बॉल आढळला आणि एका टप्प्यावरती बॉल जज केला आणि या बॉल वरती देखील एक धाव खर्च केल्या. धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 16 धाबा. शबासबी 18 धाबा. नाही इकडे टीप येऊ मला 16 दिसलेला तर वा. 18 धाबा धाव फलकावरती क्षमा असावी दोन्ही टीम साठी. यावेळेस देखील लाजवाब फटका आणि ते बघा अतिगाई संकटात नाही. क्रिकेट मध्ये म्हटलं गेलं आतापर्यंत या फलंदाजाने याच फटक्याची आतिषबाजी केली होती परंतु 4थ्या फटक्याला त्याचा मात्र अंत इथे समाप्त झालाय. फलंदाज बॅक टू द आउट. क्रिकेट संघाने अजून 2 बॉल शिल्लक असतील दुसऱ्या ओव्हर मध्ये. यावेळी चांगला बॉल परत तर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत धाबा घेतल्या जातील. या बॉल वरती एकच धाब या बॉल वरती. नाही व्हायला कुठं आता रेखा तिकडे ना. चला खरे तर बांडेवर आला आपण गरमागरमची आधी आमचा आहे बघून आम्ही काय झालं आम्ही गावकरी आमचा टेन्शन नाही. पाहुणे त्यांची सोय करा तुम्ही. जाऊया मॅच मध्ये 19 धाबा धाव फलकावरती. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ तिथे थ्रो चांगला राहिला की खराब राहिलाय
आणि ते षटक क्रमांक संपले. दुसरा धाबा धाव फलकावरती 20 धाबा धाव फलकावरती 2 विकेट लॉस. प्रथम फलंदाजी करत असताना कोंबड टेकडी क्रिकेट संघ चांगले मॅच खरं तर पाहायला मिळते. चला स्पीडअप टेपा मित्रांनो, दोन्ही टीमला विनंती करेन स्पीडअप टेपा. नानिवली क्रिकेट संघ आपण स्पीडअप टेपा थोडासा. हरिचंद्र गोलंदाज मार्क वरती खरं तर पाहायला भेटतो. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला भेटतोय खेळपट्टीवरती. 20 धाबा 2 ओव्हरचा खेळ संपला. 20 धाबा धाव फलकावरती 2 विकेट देखील इथे गमावलेत कोंबड टेकडी क्रिकेट संघाने. आणि इथून पुढे जर मॅचचा विचार केला तर गोलंदाज टॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आपण पाहू शकाल यावेळेस चांगला बॉल आहे. चांगल्या बॉल वरती मिस टायमिंग स्टॉक. फलंदाज अजून एक बाद कोंबड टेकडी क्रिकेट संघाचा फलंदाज बाद होईल तो म्हणजेच आपण पाहू शकाल किसन बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे च्या वाले काका कॅमेरे वाल्याला पहिला दे बाबा. काय सांगायचं त्याला 2 गला देऊन ठेवा का कॅमेरे वाल्याला बाबा पहिला द्या. नाही काय सांगते टेकडे बसला आणि आम्ही खाला आहोत. एक राऊंड वर तुम्ही कवाय मॅच ठेवा गारठू लुलवाल. मे महिन्यात ठेला तर एवढाच गार. यावेळेस रिव्हर्स अटॅक सक्सेसफुल. बॉल निघून झालाय सीमा पार येतोय ब्रॅडेट रिव्हर्सचा षटकार. थँक्यू सो मच डीजे. 26 धाबा धाव फलकावरती 26 धाबा धाव फलकावरती पाहायला भेटतात. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला भेटतात. गोलंदाज टॅक वरती खरं तर पाहायला भेटतो. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाला हरिश्चंद्र गोलंदाज टॅक वरती. बघा क्रिकेटच्या मैदानावरती बघा शांतता आणि चांगल्या सुतीने ही मॅच खरं तर सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग पाहतात. तितक्याच चांगल्या शांत गतीने ही मॅच देखील ही पाहायला मिळते. 26 धाबा धाव फलकावरती खरं तर व्यासपीठावरती दिनेश दादा रसाळ देखील या मॅचचा आनंद घेतात. काशीनाथ रसाळ दादा देखील या मॅचचा आनंद घेतात. यावेळेस मिस टायमिंग नाही आता हात वेल्डिंग करायचं का. इथे रनआउटची संधी देखील होती. थर्ड अंपायरची बागडी इथे केली. आता चेक केलं देखील जाईल इथे. खरं तर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल रेफुला केला इथे. आणि इथे फलंदाज नाही थांबा नाही माझा शब्दच नाही गाजूक. दम लागलाय गडव माझं. थांबा 1 मिनिट पुन्हा एकदा आपण चेक करूया इथे. बघा इथे थर्ड अंपायरची बागडी तर आले. चेक केला जाईल या शंकाळा. खरं तर 2 कॅमेराने स्पर्धा कव्हर केली जाते मित्रांनो यात शंकाळा. फलंदाज सेफ म्हणजे नाही जेवणा शेवटची पंगत आहे. तू जेवून वया का सांगशील सोयराज घरी आलून पाहुणं भूक गेलं. पंच दाबा किती 1 मिनिट 2 येस थँक्यू. आम्ही देखील थोडेसे कम्पूज झाले होते. 12 स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटतो. 2 धाबा त्या बॉल वरती पाहायला मिळाल्या.
इथे पुढे येऊन बॉल खेळलाय, टॅप केलाय, एकदा वेगाने कंप्लीट, दुसरीचाही प्रयत्न केला जातोय, चुकीचा थ्रो आणि त्या चुकीच्या थ्रो मुळे इथे धावा घेतल्या जातात. खरं तर या मॅच मध्ये 2 धावा आल्यात. खरं तर बघा जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा कोंबड टेकडी क्रिकेट संघाने बनवल्यात. म्हणजे क्रिकेट चांगलं पाहायला मिळत्या. बालाचा विचार केला तर 4 बॉल मध्ये 10 धावेवरती नाबाद खेळतोय. संजयचा विचार केला तर फक्त आणि फक्त एकच बॉल केलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. रिव्हर्स अटॅक केलं होतं, सक्सेसफुल झालं नाही तिथे. आणि अगदी पाहायला गेलं तर षटक क्रमांक संपले. 3रा आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबाधाब फलकावरती जाऊन पोचल्या तब्बल धाबाधाब फलकावरती. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल 30 धाबाधाब फलकावरती. अगदी विचार केला तर मित्रांनो 30 धाबाधाब फलकावरती पाहायला मिळतात. मित्रांनो आजकल कोई नौजवान 4 चीजों के पीछे पड़े हैं. एक तो है दोस्तों पबजी, दूसरा है पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लड़कियां. जरूर इन 4 शब्दों में मैं कुछ कहना चाहूंगा कि देवदास की तरह जान मत लो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो, ना चंद्रमुखी ना पारो, रोज रात को एक स्ट्रॉन्ग वेयर मारो और आराम से अपनी जिंदगी गुजारो. जब या मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धाबाधाब फलकावरती. अजून शेवटचं षटक आपण पाहतो खेळपट्टीवरती. गोलंदाज स्टॅक वरती. चिराग गोलंदाज स्टॅक वरती. यावेळी चांगला बॉल खरे तर पाहायला मिळतो. चांगला बॉल पाहायला मिळतात. चिरागचा गोलंदाजाचा पाहायला गेलं तर संजयचा विचार केला तर 2 बॉल खेळलाय आतापर्यंत. 1 धावेवरती नाबाद पारी त्याची पाहायला मिळते आतापर्यंत. 30 धाबाधाब फलकावरती. यावेळेस देखील लाजवाब बॉल पाहायला मिळतो. यावेळेस देखील लाजवाब बॉल पाहायला मिळतो. मित्रांनो बैठकाच्या आतमध्ये अजूनही शेवटच्या 4 बॉल शिल्लक पहिल्या डावामध्ये राहिलेत आणि या 4 बॉल मध्ये जवळपास 10 धावाला तर मॅच बनेली. त्या टॅप केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रयत्न भरपूर चांगले राहिले आणि ते बघता बघता या बॉल वरती जर विचार केला तर धावा घेतल्या जातील. 1 सिंगल धाव. जबरदस्त मॅच. 31 धाबाधाब फलकावरती. बघा 3 बॉल फेकलेत आणि 1 धाव खर्च केले. खरे तर चिराग या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी. इथे टॅप केलाय, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि यावेळी देखील चुकी केली जाणार नाही. आणि फलंदाज बॅक टू डगआउट. ठोकडीचे जांभळ वाटच्या पोराने जर मुळियात झालात माझं कानून द्या. औषध मध्ये तू रट्ट्याला मुळियात बाहेर कडीन यांचा काय सांगायचं आहे. बघ ना त्या कशी बघ ना टव काढून निघतात. हाऊसफुल. आणि ते कपडे आवडे तेवढ्याला धुवायला ने जा का. कर्जतलं धुवायने जा. कर्जतलं ते काय आवडे शॅम्पू ना इंगतील का होते. यावेळेस देखील लाजवाब बॉल आणि फलंदाज बॅक टू डगआउट. वाट गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 31 धाबाधाब फलकावरती. 5 बॉल फेकले, 1 धाव खर्च केल्या आणि 2 विकेट भले मोठे मिळवल्या. खर तर गोलंदाजाने देऊया डीजे मासला संधी. महेश गोलंदाज स्टॅक वरती. आता बघा इथे विकेट हॅट्रिक साठी चान्स आहे आणि विकेट हॅट्रिक साठी देखील दिनेश दादा रसाळे साहेबांकडनं आणि यावेळेस चांगला बॉल आलाय. कदाचित या बॉल वरती विकेट आला असता तर नक्कीच
खरे तर दिनेश दादा रसाळ या साहेबांना खरे तर विकेट साठी देखील पारितोषिक लागलं होतं. ते विकेट चे पारितोषिक या गोलंदाजाला मिळू शकलं असता, परंतु नाही, ते पारितोषिक चुकला आणि इथून पुढे बघा अगदी विचार केला तर कंटिन्यू विकेट हॅट्रिक झाली तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल दिनेश रसाळे दादा साहेबांकडनं. येस बस नाही तुम्ही सांगली ती खरी गोड झाली. बघा सर्व सगळ्यांना विनंती करतोय, जोपर्यंत मान्यवर म्हणजेच दिनेश दादा रसाळ असतील किंवा खरे तर अगदी विचार केला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेश दादा रसाळ, त्यानंतर काशीनाथ दादा रसाळ देखील आहेत, सुरेश केवारे असतील. खरे तर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चांगली पार पाडली गेली मित्रांनो. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच पोखरवाडी चौक टीमचा संघनायक आणि सावळा जांभूळवाडी टीमचा संघनायक जगदीश भाऊ आपण लगेच या टॉस करून घ्या. आणि त्याचपूर्वी मायक्रोफोन वरती आमंत्रण करेन. अर्थात खरं तर मित्रांनो विचार केला तर रामदास शिंदोळा सरांना देखील मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती. रामदास शिंदोळा साहेब आपण देखील या. चला पोखरवाडी टीमचा संघनायक आणि जांभूळवाडी टीमचा संघनायक जगदीश भाऊ आपण या लगेच. आणि पोखरवाडी टीमचा संघनायक लगेच या. आणि दोन्ही टीमला विनंती करेन टॉस झाल्यानंतर आपली एंट्री आयोजकांकडे जमा करा मित्रांनो. येस धन्यवाद रामदास सिंधोळा साहेब आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल. चला बॅटिंग करणारी टीम आपली सलामीची जोडी बैदराच्या आतमध्ये दाखल करा. नाही टॉस उडवाय 5 जणाला का काय इकडे नाही, त्या एक तिकडे वाईला आहे आणि ह्या एक साईन आता इकडून तुंटून. अगदी विचार केला तर टॉस केला इथे 2 मॅच मध्ये. आणि खरं तर अगदी विचार केला तर पोखरवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि फिल्डिंग घेतले का? येस थँक्यू. पोखरवाडी क्रिकेट संघाने फिल्डिंग घेतले आणि आमंत्रण केला सावळा जांभूळवाडी क्रिकेट संघाला बॅटिंग करण्यासाठी. खरं तर जाऊया मॅच मध्ये मित्रांनो. खरं तर 32 धाब्यांचं टार्गेट आहे. बघा जोपर्यंत मान्यवर व्यासपीठावरती आहे तोपर्यंत पारितोषिक दिलं जाईल. नाही तुम्ही सकाळचे 4 वाजता जर हॅट्रिक गेली तर ते मागे आलं तर कोण देईल सांग तू बाबा. नाही तुम्ही आम्हाला येऊन मागाल म्हणजे आम्ही काय द्याव. दुसभर मान्यवर दुसभर देतील. नाही तुम्ही सकाळचे हॅट्रिक गेली तर आम्ही कोण द्या मोकळा आहे त्याचे. त्याच ना साहेब तुमवर तुम्ही किती मारा, 5 मारा, 10 मारा, 15 मारा. बघा अजून एक दमदार संधी. एकाच संघाने चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक एकाच संघाने जर मिळवल्या तर एंट्री फी खरं तर दिनेश दादा रसाळ या साहेबांकडनं दिली जाईल. म्हणजे तब्बल 11,000 रुपये दिले जातील. नाही ना काय रे करू, 2 संघांना कॉम्प्रोमाइज करायचा का? 3 बॉलात 3 चौकार मुद्दाम आउट व्हायचा या. पण त्या क्रिकेट मध्ये जमत नाही. आपल्या गावासाठी खेळलं जातं क्रिकेट मित्रांनो. इथून पुढे जाऊया मॅच मध्ये. ओ यावेळेस उंची भरपूर ओ नाहीये. बघा प्रयत्न भरपूर चांगले राहिले. क्षेत्रक्षणाला मानावा लागेल आणि इथे
टप्पा पडल्यानंतर उसळी घेतल्या आणि या बॉल वरती धाबा घेतल्या जातील. पंच किती? 3 धाबा. येस, थँक्यू. 4 धाबा धाव फलकावरती. येस, बघा आयोजकांची देखील एक दमदार ऑफर आहे. या स्पर्धेमध्ये 5 दिवसामध्ये कुठलाही संघ शेवटच्या रात्रीमध्ये जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाला पुढच्या वर्षी एंट्री फी फ्री असेल. बघा त्यांची एंट्री फी ज्यावेळेस आयोजक जाहिरात बनवतात त्यावेळेस चॅम्पियन संघाचा पहिला नाव असेल. यावेळेस देखील चांगला बॉल राहिला तिथे क्षेत्रक्षक आहे तिथे. अगदी विचार केला तर आपण पाहतो या बॉल वरती देखील एकच धाव कंप्लीट केली जाते. धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 5 धाबा धाव फलकावरती. आणि टॉस बॉक्स मध्ये बघा सुनाटा आणि सुनाटा फक्त तिथे आमच्या मनडोके निकी माऊस पाहायला मिळतात. बस बस, याचे डोक्याला कॅस नाही, नाकड देखा ना त्याची कवडी आहे. नाक बशी आहे का? येस, बघा एकाचा डाक छोटा आणि एकाचा डाक मोठा. ओ यावेळेस लेडी लेज लागली होती आणि डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज सुखरूपी आपल्या जागी पाहायला भेटतो. चांगली बॅटिंग खरे तर पाहायला भेटत्या. 4 बॉल झाले, 5 धाबा धाव फलकावरती. 32चं टार्गेट आहे लो स्कोरिंगची मॅच. आणि या लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये खर तर पूर्णपणे दोन्ही संघाने जीव गुंतवलाय. त्यावेळेस देखील लाजवाब फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवण्याचा भरपूर प्रयत्न चांगला केला परंतु अगदी विचार केला तर इथून पुढे जर मॅचचा विचार केला तर चांगला बॉल देखील राहिला इथून. आणि 6 धाबा धाव फलकावरती. बघा या बॉल वरती जर विकेट आला ना, ह्या बॉल वरती विकेट आला तर नालिवली क्रिकेट संघ थोडासा अडचणीत सापडेल की काय जणू काय असं वाटत्या. परंतु याच बॉल वरती विकेट येईल का? अपील जोरदार. नाही ना, माझी काळी जीभ आहे का काय? जसं सांगितलं विकेट आला येईल का, परंतु विकेट आलाय. आणि आता इथून पुढे नालिवली क्रिकेट संघाचा विकेट आलाय. खरे तर हरिचंद्र फलंदाज बॅक टू डगआउट. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. दिनेश रसाल दादा. क्षपासावी मंगेशची विकेट मागच्या बॉल वरती पाहायला मिळाल्या. अगदी विचार केला तर मंगेशची विकेट नवीन फलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतो. बघा दिनेश दादा रसाळ साहेबांचा विचार केला तर मित्रांनो गोर गरिबांचे कैवार या खरे तर आपण सातत्याने पाहतोय. कुठलाही कार्यक्रम असू द्या, सुखा दुखाचा कार्यक्रम असू द्या, त्यांची उपस्थिती त्यांचा पाठिंबा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. माणुसकी कमवायची असेल तर कशी, पैशाने नव्हे तर माणुसकी कमवायची असेल तर एका शब्दाला मान देऊन उपस्थिती राहावा लागेल. ती माणुसकी कमावली जाते. पैसा आली कोणाकडे किती आहे ते कुणाला ठाऊक नाही मित्रांनो, पण तू एका शब्दाला मान देऊन खरे तर दिनेश दादा रसाळ साहेबांनी खरे तर आज नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाला जे योगदान दिलं ते भरपूर राहिला. आणि इथून पुढे मी मगाशीच म्हटलं होतं पाथरज पंचायतची लीग होईल यात शंका नाही. ती जोरदार लीग होईल यात शंका नाही. ती मोठी स्पर्धा होईल, ती मोठी स्पर्धा होईल याच मैदानावरती यात शंका नाही. जाऊया मॅच मध्ये. सचिन गोलंदाज टॅक वरती. यावेळी चांगला बॉल होता परंतु तिथं खराब क्षेत्रक्षण आणि आवाज व ते पोस्टर पाहुण्यात लायला ते फाडून व्हा. तुम्हाला फाडायच ते लायलात. जबरदस्त गोलंदाजी होती परंतु बघा झालेली ती विकेट टिपरची ती चुकी आणि तिथून जर विचार केला तर नशिबाचा चौकार पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच खरं तर मित्रांनो पाहायला मिळते. लो स्कोरिंगची मॅच आहे, 32 बनवायच्या आहेत. अजूनही विचार केला तर 10 धाबा फलकावरती पहिल्याच बॉल वरती खराब सुरुवात पाहायला मिळते. खरे तर आपण पाहू शकाल मित्रांनो
खरे तर गोलंदाजी करणारी टीम खरे तर पाहायला भेटे ते बजीचा कोंभट टेकडी क्रिकेट संघाकडनं खरे गोलंदाजी पाहायला भेटे. यावेळेस पुन्हा एकदा बॉल लिडिंग एज लागले क्षेत्ररक्षक धावतो आणि भरपूर चांगलं एफर्ट राहिलं आणि इथून पुढे जर विचार केला तर प्रयत्न क्रिकेट मध्ये कसे केले जातात ते नक्कीच पाहायला मिळाले. आणि ते प्रेक्षक वाले बाबू दुर्रा का इकडे पाटकोला त्या उड्या खात येताना एखाद्या भोकांडे बसले ना कार ठास उडल काय जाण गारू मुखार केलाय तर काय आता बघा चांगले प्रयत्न राहिले होते. चौकार आलाय पुन्हा एकदा त्याच दिशेला 14 धाबा फलकावरती बघा पहिल्या ओव्हर मध्ये 6 धाबा होत्या आणि तिथून जर विचार केला तर 2 बॉल मध्ये 8 धाबा खरे तर पाहायला भेटतात. सचिन गोलंदाज स्टॅक वरती पाहायला भेटतो. यावेळेस लाजवाब क्षेत्ररक्षक आहेत त्या फलंदाज बाद होईल. डीजे थँक्यू सो मच डीजे. बघा मॅच आता रंगात येईल की काय. तिसऱ्या बॉल वरती आले विकेट. डाव्यांचा विचार केला तर 14 धाबा आणि 15 बॉल मध्ये 18 ची गरज आहे. इथून पुढे अजून एखादा विकेट. चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे कमालीचं क्षेत्ररक्षण खरं तर पाहायला मिळत्या. कदाचित पहिल्या 2 बॉल वरती ते 2 चौकार वाजू शकले असत तर ही मॅच कुठेतरी अगदी विचार केला तर आपण पाहू शकाला नादिवली क्रिकेट संघाला मागाडत महाग ठरले असते की काय असंच म्हणावं लागेल. अगदी विचार केला तर बघा 2 बॉल वरती 2 चौकार आले होत्या. यावेळेस थांबणार नाही. दुधाही तरवार बिग हिट लांबण्याचा येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. पाहायला गेलं तर 13 बॉल आणि 11 ची गरज. मॅच बढेल इथून या संघर्ष निर्माण करावा लागेल इथून पुढे मॅच मध्ये मित्रांनो. 13 बॉल 11 ची गरज. यावेळी चांगला बॉल कदाचित 2 चौकार 1 षटकार वाचू शकला असता तर या मॅच मध्ये कहाणी ट्विस्ट झाली असती. आता समीकरण पाहायला गेलं तर 12 बॉल 11 धाब्यांची गरज. सर देती दादाला मान गोर गरीब करतोय दान म्हणून दादा नावाला आलं. आय सदा कामाचा दादाचा एकच राधा एकच वादा आमचा दिनेश दादा. एकच वादा आमचा दिनेश दादा. एकच वादा आमचा दिनेश दादा. बघा समीकरण जर पाहायला गेलं तर 12 बॉल मध्ये बडवायचे आहेत 11 धाबा. साईनाथ गोलंदाज टॅक वरती. साईनाथ गोलंदाज टॅक वरती खरे तर पाहायला मिळतं. बारा बॉल मध्ये बळवायच्या 11 धाबा. या मॅच मध्ये पहिला बॉल चांगला राहिलाय.
नाही बॅटमन तू उकला अंपरला सांग वाईट. अंपर काय दिल वाईट. अंपर ही गारटू पार झाला आता. 11 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. चिराग गोलंदाज टॅक वरती. खर तर साईनाथ गोलंदाज टॅक वरती आणि स्ट्राईक एंड वरती चिराग गोलंदाज पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच मित्रांनो खर तर पाहायला मिळत्या. हे मॅच रंगात येईल. दुसरा बॉल देखील पुढे लेचा बॉल होता. आता ही मॅच होती कुठे आणि आली कुठे. कदाचित विचार केला तर दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 चौकाने तो षटकार आला. तिथून तो षटकार जरी वाचला असता तरी ही मॅच खरे तर अजून रंगात आली असते मित्रांनो. 10 बॉल 11 धाव्यांची गरज. नाही बॅटमन तू काय उकटा गेलाय. बॉल उकाय का काय सांगायचं. खन्नुक गेली खन्नुक. डुक्कार कापलेला खन्नुकर डुक्कार. बॅटमन आता सास काय तर केलाय. 9 बॉल 11 धाव्यांची गरज. 9 बॉल 11 धाव्यांची गरज. इथून पुढे जर विचार केला तर आतापर्यंत डोंगरपाडा क्रिकेट संघाने 60 धाव्यांचा टार्गेट ठेवलाय आणि त्या 60 धावा जर कुणाच्या झाल्या नाहीये तर पहिल्या फेरीमध्ये जास्ती धावा होत्या त्या टीमला बाय दिली जाईल असं आयोजकांचा निर्णय राहिलाय. आणि इथून पुढे जर विचार केला तर या बॉल वरती देखील आले एक सिंगल धावा. 8 बॉल 10 धाव्यांची गरज. 8 बॉल 10 धाव्यांची गरज. मॅच खरे तर रंगात आले मित्रांनो. 8 बॉल 10 धाव्यांची गरज. इथून पुढे या बॉल वरती डॉट आला कदाचित विकेट आला किंवा 2 बॉल डॉट आले तर मॅच बडेल. त्या आणि इथे फटका भरपूर चांगला राहिलाय. षटकार नाही ना कंचे कैसा नाही वाक्या जेले का तिकडे जेली नाही वाक्याच. बघा षटकार पाहायला मिळाला. खेळाडून गेले का मग नाही. बॅटिंग करणारी टीम आपण खरे तर आयोजकांनी ते व्यासपीठ उपलब्ध केलाय तिथे तुम्ही बसून घ्या. आणि याच्या पुढे जर एक जरी खेळाडू बाहेर दिसला तर टॅलेंट लगेच दिली जाईल. आयवा कॅच घेतली होती परंतु खेळाडू क्रिकेट संघानेच घेतली होती. म्हणजे अगदी विचार केला तर आणि इथे मॅच फिनिश. खरं तर इथे मॅच जिंकल्या आपण पाहू शकाल. अगदी विचार केला तर खरं तर द्वितीय बॅटिंग करत असणारी टीम आपण पाहू शकाल. नारिवली क्रिकेट संघाने इथे मॅच भरपूर चांगली जिंकल्या. आणि इथून पुढे जर मॅचचा विचार केला तर नेक्स्ट मॅच देखील विचार केला तर आपण पाहू शकाल जांभूळवाडी बडाप पोखरकरवाडी या 2 टीम मध्ये एक मॅच जबरदस्त पाहायला मिळेल. एका साइडला टीम पोखरकरवाडी चौक अर्थात खालापूर तालुक्यामधील संघ